2020 में मोहन यादव परिवार ने लगभग 9 एकड़ जमीन और खरीदी। ऐसे ही मोहन यादव परिवार द्वारा नागझिरी और उंडासा के बीच बन रहे पंचकोसी परिक्रमा मार्ग के पास भी जुलाई 2025 में 8 एकड़ जमीन खरीदी गई। इसके अलावा जयवंतपुरा में उज्जैन मक्सी रोड पर भी जिसे 4 लेन बनाया जा रहा है, उस पर 6 एकड़ की 12 प्लॉट्स खरीदी गई। ऐसी और भी बहुत सी जमीनें हैं जो सरकारी प्रोजेक्ट्स या रोड्स के पास हैं, जो इस शक को पैदा करती हैं कि मोहन यादव परिवार को सरकारी प्रोजेक्ट्स की आम जनता से भी पहले जानकारी मिल जाती थी, इसलिए उन्होंने सबसे पहले वहां पर जाकर सस्ते में जमीनें खरीद ली। इंडियन एक्सप्रेस की रिपोर्ट के अनुसार सीएम मोहन यादव के पास 17 एकड़ और उनकी पत्नी सीमा के नाम पर 11 एकड़ जमीन है। इन दोनों की कंपनी सिद्धि विनायक देवकोंस के नाम पर 28 एकड़ और मंगल मूर्ति इंफ्रा के नाम पर 20 एकड़ जमीन और है। वहीं मोहन यादव के बेटे वैभव के पास 17 एकड़ और बहू शालिनी के नाम पर 10 एकड़ जमीन दर्ज है। इसके बाद आते हैं चचेरे भाई, जिन्होंने सबसे बड़ा हिस्सा ले रखा है। चचेरे भाई नीलेश और उनकी पत्नी के पास इस परिवार में सबसे ज्यादा 108 एकड़ जमीन है और दूसरे चचेरे भाई गोविंद के पास 47 एकड़ जमीन है। सीएम मोहन यादव के रिश्तेदारों की लिस्ट यहीं पर खत्म नहीं होती। सीएम के भाई नारायण के पास 19 एकड़, भाई नंदलाल के पास 17 एकड़, बहन कलावती के पास 17 एकड़ और भतीजे अभय के पास 16 एकड़ और भाभी रेखा के नाम पर 6 एकड़ जमीन मौजूद है। अगर पूरे मोहन यादव परिवार जिसमें उनके भाई बहन बहू और चचेरे भाई शामिल हैं उनकी बात करें तो उनके पास कुल मिलाकर 335 एकड़ से ज्यादा जमीन है, जिसमें आधे के करीब यानी कि 168 एकड़ जमीन उन्होंने मोहन यादव के सीएम बनने के बाद महज 2 सालों में खरीदी है। मतलब पूरे जीवन की तरक्की एक तरफ और सीएम बनने के बाद 2 सालों में ही परिवार की तरक्की एक तरफ। ये काम पूरी तरह से ईमानदारी से हुआ होगा ऐसा मानने के कारण फिलहाल हमारे पास नहीं है। मध्य प्रदेश के लैंड रिकॉर्ड्स बताते हैं कि जहां-जहां से नई सड़कें निकलने वाली थी या चौड़ी होने वाली थी, मोहन यादव परिवार ने उन सभी इंपोर्टेंट लोकेशंस पर पहले से ही जमीनें खरीद ली। जैसे कि मई 2023 में उज्जैन मास्टर प्लान 2035 रिलीज होता है। इस प्लान में शहर के कई बाहरी इलाकों को खेती की जमीन यानी कि एग्रीकल्चर से बदलकर रेजिडेंशियल और कमर्शियल ऐलान कर दिया जाता है। लेकिन मास्टर प्लान जारी होने से कुछ हफ्ते पहले ही मोहन यादव परिवार ने मार्च-अप्रैल 2023 में सावरा खेड़ी में कम से कम 30 एकड़ जमीन खरीद ली। इंडियन एक्सप्रेस अखबार के अनुसार मोहन यादव के सीएम बनने के बाद उनके परिवार ने उन इलाकों में कम से कम 37 एकड़ जमीन खरीदी, जहां 2023 में रूल्स में चेंज किए गए थे। जैसे मिड उज्जैन के पंड्या खेड़ में मोहन यादव परिवार ने 18 एकड़ जमीन खरीदी, जिसे उज्जैन मास्टर प्लान में नया कमर्शियल एरिया घोषित किया गया था। इससे पहले कांग्रेस नेता सज्जन सिंह वर्मा ने भी आरोप लगाया था कि सीएम ने अपने पावर के जरिए उज्जैन नगर निगम पर दबाव डालकर मास्टर प्लान में बदलाव करवाए ताकि उन खास इलाकों के नियम बदले जा सके जहां उनके परिवार की पहले से ही काफी जमीनें थी। फिर बात वही रियल एस्टेट के काम में बुराई नहीं है, आपने जमीनें खरीदी या बेची भी, इसमें कोई बुराई नहीं है। समस्या कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट में है और अनप्रेसिडेंटेड ग्रोथ में है। पहली प्रॉब्लमेटिक बात यह है कि सीएम के परिवार को संभवतः गवर्नमेंट प्रोजेक्ट्स की जानकारी पहले से ही लीक कर दी गई थी ताकि वे सस्ती जमीनें खरीद लें। ये फेवर उज्जैन के आम लोगों के ऊपर सीएम के परिवार को एडवांटेज देता है। ये एक तरह का इनडायरेक्ट करप्शन है। दूसरा प्रॉब्लमेटिक पॉइंट ये है कि गवर्नमेंट प्लान्स इस तरह से मैनेज किए गए कि जहां-जहां मोहन यादव परिवार के पास लैंड थी वहां उन्हें फायदा हो। तीसरा दोगुना ग्रोथ, आपके पूरे जीवन की कमाई एक तरफ और 2 साल की कमाई एक तरफ। ये डेटा बताता है कि मध्य प्रदेश की धार्मिक नगरी उज्जैन में सब सही नहीं चल रहा है। और अंत में एक रिक्वेस्ट आपसे, हमारे नए चैनल स्ट्राइक को सब्सक्राइब करें। आपके ऐसा करने से हमारी टीम का मनोबल बढ़ता है और मैं भी काफी मोटिवेट होता हूं वीडियो बनाने के लिए। नमस्कार। ऑन द लाइन, आपण ज्या व्यक्तीशी बोलत आहात त्याने आपला कॉल होल्ड वर ठेवला आहे। कृपया लाइन वर रहा। आप जिस व्यक्ति से बात करें। हॅलो, हा बोला ना. कोणाचा फोन आला होता? तुमचा फोन आला म्हणलं मग आता केला तुम्हाला लावायच्या आधी म्हणलं सुट्टीला झाली म्हणजे लागला होता. असं आहे होय. हो, आवाजच येत नव्हता, उचलूच तर कट झाला. मग काय करायची भाजी आज? काय भाजी काय करावं काय करा कळा ना? मग मी तर तुला सांगतो सोयाबीन आणली होती परदेशी दामच्या बाबूला आणा सांगितली पाऊस मी ते 37 हॅलो हा परदेशी मध्ये सोयाबीन मला भाजीलाच काय नाही, तू गेल्यापासून मी एकदा पण भाजीला आणलं नाही असं सामान काही.
आता डाळी बी संपल्या सगळ्या, तुरीची डाळ बी संपली सगळी आता. मुगाची आणायची, मुगाची किलोची आणायची, अर्धा किलो आणायची, अर्धा किलो मुगाची आहे तो आणलेली पहिली मुगाची आहे ना, तो आणलेली नाही काय ती. मुगाचीच करायची. आणि ती आपली अशी तुरी डाळ सरी करावं लागते, तिखट करावं लागते ती. कोणती? मुगाची. आपलं हे करतात कशी त्याला काय जिरे म्हणजे आपल्या तुरीच्या भाजीसारखीच. हा, लसूण टाकायचा, जिरे टाकायचे त्याच्यात. उद्याला तेच करतो का मग, उद्याला मुगाची भाजी करतो उद्याला. मुगाची डाळ चांगली लागते मला. तुळशी गेलती मूग टाकलं त्याच्यात, मुगाची मटकीची उद्या मुगाची भाजी करतो मग. आता बाबराला मग सांगतो का तिकडे आज तुझ्याकडे हाय म्हणते माझा काय ते लय लांब राहिला तिकडे. संदीप आला इकडे काल ते लग्न मोरगावला एकदा गेलतो, पंचारला गेलतो बघ मोरगावला. ते चला मला उद्या यायचे ना इकडे मला गावाकडे. मला काय माहित, मला आता काय म्हणतात पोरं काय म्हणतात ती. मग म्हणलं तुझ्या हिशोबाने म्हणलं माझं पोरं आलं तर थोडं जास्त ये म्हणता येत. काय करायचं काय म्हणले काय करायचं आता की नाही पोरगी गेली ती आता शांत वातावरण. धरून आणली तुला. राम मंदिर बरं का तिथं, राम मंदिर नाही का, अयोध्याचं राम मंदिर नाही का, अरे अयोध्याचं राम मंदिर नाही का रे. हॅलो, तिथं 200 कोटीची म्हणजे आपले लोक दान देतात का दान, तर दानाची 200 कोटीची म्हणजे तिथं चोरी झाली. तिथं म्हणजे ट्रस्ट चोरी गेली म्हणजे इतके पैसे पोते पैसे गायब केले त्यांनी दिले. म्हणजे लोकांनी दिलेली देणगी दिलेली त्याचा कुठला हिसाब नाही, किताब सोन्याची इटा दिली त्या का लोकांनी 200 किलो चांदी कितकं सोनं काही बी दिलं ना दान त्या मंदिर बांधायच्या टायमाला. त्याचे कोणाला पावत्या नाहीत, काही नाही हिसाब किताब बी नाही त्यांच्याकडे काही. इतकं मोठा झाला देऊ तरी आज पोलीस पुन्हा कारवाई झाली नाही अजून. आणि या सगळे मोदीचे मोठे लोक जे आहेत का ते त्या ट्रस्ट मध्ये सगळे. आता टीव्हीला ते चालू आहे सगळं आता कार्यक्रम गोठ्याचा. मोबाईल बघत असते नाही त्या कंबरला तिकडे गेलो ते आज ब्लाऊज ते बाईकडे गेलो सुट्टी होती हात शिलाई करायला फोन लावून जा म्हणजे हात शिलाई करा पैसे म्हणे असं घरी बसून कटाळ गेली ती आताच आली इथे पगार तुम्हाला पुढे चालतो काय एखादा बघा राम मध्ये युट्यूबला फुकवर बघ ना कसं मोठा गोठला तर भेटून आहे का सगळा सगळं ते चालू आहे मोबाईलवर धडा का सगळा. आणि परदेशाला परदेशी महाकाल उज्जैन नाही का, तिथं महाकाल उज्जैनचं ते तिथला मुख्य मंदिर आहे का, तिथे ते जमीन देवाच्या जमिनीचा तिथे 160 का 70 एकर जमिनीचा गोठा गेला तिथे महाकालच्या जमिनीवर मंदिराच्या. काय माहिती काय म्हणजे सगळे 2 नंबरचे लोक बसले सगळे तिथे गुंडागर्दी सगळी देवाच्या ठिकाणी पण गुंडागर्दी चालू सगळी आता.
त्याला रे देतात म्हणलं आणि त्यांना म्हण आणि पण लोकांना बी कळालं सगळं आता बोलतो रामाच्या नावाखाली सगळं चाललं होतं सगळं राम राम करून दिसत लोकांना बी आता कळायला लागलं सगळं आता म्हणजे देवा देणगी देऊन हे पैसे चालले कुठं म्हणून एवढं तर लोकांना कळालं काय देवाचं आपण देवाचं ते काय देवाचं लोकच खात्यात मध्ये ते कोण देव म्हणतोय मला दिले बरं झाले तो करतो ते होतं मधल्या लोक असतात सगळं भटवल्या लोकांचे सगळे बामणार लोक बसले तर आरायचे लोक बसले सगळे त्या ट्रॅक्टरवर आणि त्या जमिनीचा घोटाळा 2019 मध्ये 2 कोटीची जमीन समजा शेतकऱ्याकडून घेतली समजा तिथे घेतली माणसाकडून आणि तीच जमीन ट्रस्टला मधल्या दलालांनी म्हणजे सरकारला म्हणजे एकच सगळे लोक ते 18 कोटी देखील 10 मिनिटांमध्ये 2 कोटी जमीन 18 कोटीला मोठे घोटाळे जमिनीचे दिले त्यांचे हॉटेल सगळे त्यांचे सगळे ते सगळं त्यांचं सगळं तिथे आसपासचे लोक लावले हाकून तिथून गोरगरीब गरीब म्हणते कसं आता चालू सध्या गरीबाचं काय पडले गेले काय जगले काय गरीबाच यांना त्यांच्या खुर्च्या वाचल्या म्हणजे बदलल्या फक्त मला काय कुणाचं घेणं देणं नाही देते पोटाचं बघायचं काय झालं त्यांनी काय म्हणले भाजीला कारले म्हणलं कारले काय करा मुगाची भाजी करावं का किंवा वडा करावा कारल्याची बी चांगली भाजी होती काय भाजी नाही करायचा भाजीच करायची नुसती एक भाषा फोन करून वाटलं का दुधाबाईला फोन करू सगळ्याला दूध आणायचं म्हणजे आणून दे कवा द्यायला दप्तर आणून देते मग काय हे एखादा बनला मग ते नव्हते का खरी घेतले तुम्ही जायचे अगोदर ती तशीच खरी आहे अजून ती मी तिची करायला देत नाही त्यामुळं काय ते पाव खायचे बंद झाले चहा बंद झाला ते सगळं वांद झालं सगळं मग ते एका टायमात जेवणाचं ते आपण ते 2 टाइम चहा भागत होतं बघ ते असं काय होतं 1 टाइम जेवायचं तेव्हा मी दुपारच्या 2 भाकरी खात असतो आणि संध्याकाळचं देखील असतो काय म्हणते काय म्हणते चिंचाची भाजी करायची ना बरे दे बरं मी करीन म्हणते बरोबर 1:30 वाजता फोन जायचा नाही म्हणजे असे ते माझा मोबाईल चालूच होतो ऑनलाईन होतो 1:30 वाजता मग उचलला आम्ही जवळपास अर्धा तास होतो त्यावेळेस आणि त्याच्यावर पुन्हा आता इथं आलते ना आता 1 महिना झालाय बघ वाडीत आलते ना आले 10-15 मिनिटं बसले गेले काय मग दुसरं काय असतं आपलं एवढंच असतं दुसरं काय आपलं अपेक्षा करत नाही मामा नाही मामी पण बरं सांगते मी पण मी काय 12 वाजता कामात काम करायला 12 वाजता खाते करते काहीतरी खाते 1ला झोपते 1ला झोपले की 3:30ला उठते सोरीला आणायला जाते 4 वाजता मला माघारी यायला 4 वाजता माघारी येते पुन्हा 4:30ला आणायला येते 5 वाजता आले की अजून बसले की थोडं तासभर
मोबाईल बघितलं तास 2 तास झालं परत संध्याकाळचं तुला त्याची दिवस जातो. ATM मध्ये व्हिडिओ एखादा बघितला नाही तो आमच्या डोक्यात बघितला थोडं डोक्यात ठेवता सांगितलं बापाने 1 तासभर तुला एक सांगितलं तुमच्या कधी 100-200 व्हिडिओ फाटतात त्यातला तुमचा कोणता ATM वरून कोणता सिटी वरून मला काय माहिती काय सांगितलं. व्हॉट्सअपवर मी त्याचे 2-4 व्हिडिओ पाठवतो बरं उद्याच्याला एखादाच पाठा 2-4 नका पाठवू मग कळत नाही मला नाही पाठला तरी कळणार कुठला बरं तुला बघायचा आहे तो बघा म्हणतो का सगळे एक बघितला तर आवडला दुसरा बघचित ना तू मी हे म्हणतोय तुला दुसरं काही नाही. तुमचं तास झालं की बंदच होत नाही तुला फक्त मी 4 व्हिडिओ पाठवतो फक्त ते मला मी कोणते पाठायचे पाठवतो जास्त पाठायचे मला काय गरज नाही पाठवतोय मी तुला ते काय नाही मग ठेवू का मग लागू तुझ्याला मग बरोबर पाठवलं नाही तुला मग ATM गुरुजी ठेवू का मग